बातमी जरांगे पाटलांच्या रॅली संदर्भातली। मनोज जरांगे पाटलांच्या शांतता रॅलीला आजपासून सुरुवात झाली आहे। सोलापूर पासून ही शांतता रॅली असणार आहे, तर नाशिकमध्ये या शांतता रॅलीचा समारोप होणार आहे। सोलापूरमध्ये जरांगेंचं जंगी स्वागतही यावेळी करण्यात आलंय। प्रचंड गर्दी आहे। महिला भगिनी, तरुण बांधव, समाज बांधव मोठ्या संख्येने पॅटर्न आपल्याला पाहायला मिळतोय। हात उंचावून हात जोडकार होतोय, गुलाब पुष्पवृष्टी होते, हात उंचावून अभिवादनाचा स्वीकार कर स्वागत आहे। सोलापुरी पॅटर्न आपल्याला पाहायला मिळतोय, गर्दी आपल्याला पाहायला मिळते। या घडीची लाईव्ह साहेब, काय पहिली प्रतिक्रिया? एवढा जनसमुदाय तुमच्यावर प्रेम करणारा या ठिकाणी दिसून येतोय, काय प्रतिक्रिया? मराठ्यांनी ठरवलंय की आता पक्षाचे नेते आपल्या लेकरू मनोज जरांगे पाटलाच्या विरोधात उतरले, त्याला उघडं पाडायचं ठरवलंय। देवेंद्र फडणवीस षडयंत्र करायला लागलाय। देवेंद्र फडणवीस आणि तो दरेकरच्या माध्यमातून आमचे लोक फोडून त्यांना आता रॅल्या सुरू करायला लावल्या, अभियान सुरू करायला लावलं। अभियान नाव दिलंय, परंतु षडयंत्र आणि सापळा आहे माझ्या विरोधात। काय ठाकरेंच्या भूमिकेबाबत आपलं म्हणणं काय? त्यांना नाही किंमत द्यायची काय गरज आहे? त्यांना काय कळणार आहे? मराठ्यांना कशाला आरक्षण लागतंय, गोरगरिबांना कशाला लागतंय? त्यांचं वैभव हे जनतेच्या जीवावर आहे, परंतु आता येशीत बसून मस्ती आली। काय तब्येतीची काळजी घेताय का तुम्ही? तब्येतीची काळजी घेताय? जातवान मराठा आता पक्षात सुद्धा कोणत्या राहू शकत नाही। तब्येतीची काळजी घेताय? तब्येतीचं काय होईल ते होईल, मी त्याचा विचार नाही करत। माझी अडचण जरी असली तरी मी लढणार।